दीवाना तुझा मी यार तुझा आशिक झालोय ग पाहून आता तुझी काकून दिल घायल झालाय ग सांग लव्ह मॅरेज माझ्याशी घडशील का दीवाना तुझा मी यार तुझा आशिक झालोय ग पाहून आता तुझी काकून दिल घायल झालाय ग सांग लव्ह मॅरेज माझ्याशी घडशील का। तर नमस्कार, जय महाराष्ट्र सर्वांना स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा डेमो तर तुम्ही बघितलाच आहे। कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे। आणि जराशी जरी तुम्हाला आजची जे की व्हिडिओ आहे ते आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून टाका। आणि कुणी आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच आता तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम जबरदस्त रील्स एडिटिंग शिकवत असते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व जे की मटेरियलची लिंक आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। पण त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये फोटोपर्यंत दिसू शकतो। त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचे। आणि फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। तर सर्व जे काही ॲडोशन आहे ते तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे। ॲडोशन ओपन केल्यानंतर जे काही बीट मार्क आणि जे काही शेकीबीट आहे ते दोन्ही पिक्चरचे जे काही लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, त्यातून इम्पोर्ट मारून घ्यायचे आहे। तर सर्व ती बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे। बीटमार्कमध्ये ऑलरेडी तुम्हाला याच्यात काही मी टेक्स्ट PNG किंवा ग्रुप ऑलरेडी बनवून दिलेले आहे। तर आता याच्यात काय चेंजेस करायचे आणि काय करायचे सर्व जे की एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे। तर सर्वात आधी काय करायचं आहे, इथं आपल्याला बरोबर 3.2च्या बीट यायचं आहे। 3.2च्या बीट लागल्यानंतर पलकच्या शिवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये यायचं आहे। जे काही मटेरियलमध्ये मी फोटो दिले असतील किंवा जे काही तुमचे फोटो असतील ते फोटो ॲड करायचे आहे। तिथून कोणते पण एक फोटो घ्यायचा आहे, वरती ॲडवरती क्लिक करून टाकायचं आहे। पुढच्या बीटला जायचं, इथपर्यंत या फोटोला वाढून घ्यायचं आहे। त्यानंतर डबल 3 लाईनवर क्लिक करायचं आहे, फुल कॅप्शन एरियावरती क्लिक करायचं आहे, डबल त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। आणि हे जे की आपलं हे काय म्हणतात ते वरी राहू द्याल तरी राहू दे, काय विषय नाही, अशा प्रकारे ॲड करून घ्या फोटो तुम्ही सगळे। तर अशा प्रकारे जे की तुमचे फोटो असतील ते फोटो ॲड करायचे, वर 3 लाईन क्लिक करून फुल कॅप्शन एरियामध्ये सर्व जे की इथून फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी जशा प्रकारे फोटो ॲड करत आहे तशा प्रकारे। तर अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्या, काय विषय नाही, एकदम सोपा व्हिडिओ आहे। तर तुम्ही लक्ष देऊन ऐकलात तर नक्कीच तुम्हाला समजणार आहे। तर अशा प्रकारे म्हणजे की आपण सर्व फोटो ॲड केलेले आहेत। फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं, डबल आपल्याला 3.2च्या बीटला यायचं आहे। इथं बघू शकता 3.2च्या बीटला परत अशावरती क्लिक करायचे, कोणता पण शेप घ्यायचा आहे, वर 3 लाईनवर क्लिक करायचं आहे, फुल कॅप्शन एरिया करायचा आहे शेपला। त्यानंतर कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं ग्रँडिंगचा ऑप्शन तुम्हाला दिसत असं बघू शकता, यावरती क्लिक करायचं आहे। या पट्टीला काय करायचं, पट्ट्याच्या वरती घ्यायचं आहे, इकडे साईडची जे काय पट्टी आहे याला खालती घ्यायचं आहे, अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे लावून घेतल्यानंतर इथं बघू शकता एक ऑप्शन येत असेल तुम्हाला इथे डबा, या डब्यावरती क्लिक करायचं, कलरचा ऑप्शन एक येऊन जाईल खालती, त्यावरती क्लिक करायचे। जे खालची पट्टी आहे ते सगळे शून्य करून राईटवरती क्लिक करायचे। आता राईटवरती क्लिक केल्यानंतर आता जे आपण एक शॅडो दिली ते शॅडोला काय करायचं, तुम्ही शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे। आता शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचे, आता खालती एक ग्रुप आहे बघू शकता आपण ऑलरेडी दिलता, त्या ग्रुपवरती अशा प्रकारे दाबून राहायचं आहे, लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती घेऊन यायचं बघू शकता अशा प्रकारे। आता तर आता असं एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं, इथून बॅक यायचं आहे, जे काय मी शेकीबीट दिलं असेल ते शेकीबीटला ओपन करून घ्यायचं आहे। सर्वात आधी जे का पहिला फोटो आहे आपला त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, तर 3 लाईनवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, पुन्हा बीट मार्कला डबल ओपन करून घ्यायचं आहे। तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला 3.2च्या बीटला यायचं आहे, जे काय त्याच्या पुढे आपण फोटो ॲड केले ते फोटोवरती क्लिक करायचे, 3 लाईनवर क्लिक करून पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे बघू शकता आता इफेक्ट पेस्ट झाले। तर अशाच प्रकारे जे की आपले जे इतके पण आपले फोटो होते तर त्या सर्व फोटोला आपण काय करायचं, हा इफेक्ट अप्लाय किंवा पेस्ट मारून घ्यायचं आहे। तर जशा प्रकारे मी पेस्ट करत आहे तशा प्रकारे तुम्ही पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे। तर आता एवढं काम केल्यानंतर आता इथून काय करायचं, बॅक यायचं आहे,
जे काय मी शेकीबीट दिला असेल त्या शेकीबीटला पुन्हा एकदा ओपन करून घ्यायचं आहे. हे फोटो संपल्यानंतर त्याच्या पुढे तुला 4 लेअर दिसतील. त्या 4ही लेअरला असं काय करायचं, सिलेक्ट करायचं आहे. इथं डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. रीट मार्करला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, डब्याच्या ऑप्शनवरतीच क्लिक करायचं, पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. आता जी की आपण पेस्ट लेअर केलेली आहे ते 4 लेअर, 4ही लेअरला इथून काय करायचं आहे, शोधून घ्यायचं आहे.